बुधवारी होणाऱ्या जमीन मोजणीला 14 गावातील उत्तर शिव आणि आसपासच्या गावातील नागरिकांनी विरोध केला आहे. मोजणीला आलेल्या म्हाडा अधिकारी, पोलीस यंत्रणा यांना न जुमानता नागरिकांनी गुरुचरण गावठाण जागावर ठिय्या आंदोलन केले. स्मशानभूमीसाठी जागा उरलेली नाही, मुलांच्या खेळाची मैदानं म्हाडानं घेतली, मग आमच्या पुढच्या पिढ्यांनी जायचं कुठे, असा संतप्त सवाल इथला नागरिक विचारतोय. लोकप्रतिनिधी यात तात्काळ हस्तक्षेप करावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. या दरम्यान स्थानिक आमदार राजेश मोरे, त्याचप्रमाणे माजी आमदार सुभाष भोईर, ज्येष्ठ भूमिपुत्र नेते संतोष केने व इतर मान्यवरांनी मध्यस्थी करून नागरिकांना शांत केले व यावेळेस नागरिकांनीही आभार मानले. येथील परिस्थिती पूर्णपणे आता नियंत्रण असून ग्रामस्थांनी येथे कोणत्याही प्रकारचं म्हाडा किंवा शासनाने बांधकाम करू नये यासाठी विनंती केली आहे. रिपोर्ट डोंबिवली फास्ट. आमची गुरुचरण, आमची गावाची गावठाण जागा ही आम्ही कोणाला देणार नाही. आम्ही वास्तव्य इथं जीव देऊ पण कोणाला देणार नाही, समजला. आणि वार वडिलांची गुरं ढोरं चराची आमची लहान मुलं आता वारणारी आहेत, त्यांना जागा पाहिजे. ती कुठे राहती, ती कुठं राहणार आहेत. हा, म्हणून आम्ही कोणाला एक इंच सुद्धा जागा देणार नाही, समजला. हा, बोलतो आम्ही कोणाला जागा देणार ना. आम्ही इथं मरू पण आम्ही कोणाला देणार ना. बोल. आता आमची एकच भूमिका आहे की आमचा जो म्हणजे प्रकल्प गृहनिर्माण म्हाडाचा प्रकल्प इथे येत होता, त्याच्यासाठी आम्हाला विरोध होता आणि तो आता सक्सेसफुल झाला. सर्व महिला वर्ग, ग्रामस्थ आणि इथं सर्व परिसरातील सर्व राजकीय पक्षातील आलेले सर्व एकत्र येऊन आम्हाला सहकार्य केलेलं आहे आणि तो आता स्थगिती दिलेली आहे. याच्या पुढे आम्ही जो नियोजन करणार आहे, आम्हाला कुठले प्रकल्प आम्हाला नको आहे. आम्हाला फक्त आमच्या सुविधा पाहिजेत. आम्हाला खेळासाठी मैदान पाहिजे, दवाखाने पाहिजेत आणि समाज हॉल असे अनेक प्रकारच्या सुविधांचा अभाव आहे. आम्ही आता पाठपुरावा करणार आहे ना, पूर्ण सर्वांना पाठपुरावा करू. आम्ही पत्रक दिलेलं आहे, अगोदर दिलेलं आहे. आणखी याच्यानंतर जे आवश्यक असेल ते आम्ही पूर्ण करू. आम्ही आता एकजुटीचा विजय म्हणताय. हा, एकजुटीचा विजय हा सर्वांना म्हणजे सर्व पक्षातील आलेले आहेत. इथं असं कुठले राजकीय म्हणजे पक्षाचं इथं काहीच नाही. म्हणजे अरुण गोटराम पाटील. काय सांगाल? सर्वप्रथम आमचा हा जो आज सर्वेला विरोध आंदोलन होता तो यशस्वी झाल्याबद्दल मी आमचे उत्तरचे ग्रामस्थ आणि महिला वर्ग आणि तसेच परिसरातील ग्रामस्थ, कार्यकारी पदाधिकारी, आमदार आणि आमचे नगरसेवक यांचा ग्रामस्थांच्या वतीने आभार व्यक्त करतो. आणि आम्हाला इथे सुखसुविधा पाहिजेत, म्हाडासारखा प्रकल्प नको. धन्यवाद. ताई, काय सांगाल की आजच्या आंदोलनाबद्दल महिलांचा कसा सहभाग राहिला? हो, महिलांचा खूप सहभाग आहे. कालपासून आम्ही पूर्ण गावात फिरतोय, सर्वांना एकत्र करून आता आम्ही आलो. सर्व महिला आल्या, सर्व घरातली कामं सोडून आलेत, पण आमचा विजय झालेला आहे. आज शासनाच्या म्हणजे म्हाडाच्या माध्यमातून या नवी मुंबईमध्ये असलेल्या 14 गावातील उत्तरशी गावातल्या गुरुचरण जागेचा आज सर्वे होता. आणि मग नागरिकांना कुठलीही माहिती न देता दडपशाहीने आज सर्वे करण्याचं काम शासनाच्या माध्यमातून झालेलं आहे. मग आम्ही सर्व पक्षाचे प्रतिनिधी इथे की बाबा आपल्या नागरिकांसाठी आपण लढलं पाहिजे, तिथल्या नागरिकांच्या काय मागण्या त्या आपण त्या मान्य केल्या पाहिजे. मग त्या अनुषंगाने उत्तर शिवचे ग्रामस्थ मंडळ आज 10 दिवसापासून ते सतत बैठका घेतात, सतत सर्व प्रतिनिधी सांगत असतात. आज तुम्ही बघितलं असेल इथे की उत्तर शिवमध्ये हजारोच्या संख्येने नागरिक जमा झालेले आहेत की कसेही करून आजचा हा सर्वे झाला नाही पाहिजे. त्यांची रास्त मागणी, कारण आमच्या वडीलपर्यंत जपून ठेवली जमीन कुठल्या प्रकारचं अतिक्रमण न करता आज त्या गुरुचरण जागेवर जर शासन येऊन कुठेतरी प्रकल्प राबवत असेल, प्रकल्प राबवतानाही नागरिकांची चर्चा केली पाहिजे. तशी चर्चा न करता आज डायरेक्ट सर्वेला म्हणून आम्ही सर्व ठाम विरोध केलेला आहे. आणि आज त्या विरोधाला संजय जयस्वाल साहेबांनी आम्हाला स्थगिती दिली, त्यामुळे आम्ही संजय जयस्वालचं आभार मानतो. पण इथल्या नागरिकांचं एक म्हणणं आहे की आम्हाला जेव्हा इथलं 14 गावांचा विकास करायचा असेल तर आम्हाला मेडिकल कॉलेज द्या, आम्हाला नर्सिंग कॉलेज द्या, आम्हाला IT क्षेत्र आणा, अनेक मोठमोठे चांगले IT क्षेत्राचे प्रकल्प आणा, जेणेकरून इथल्या लोकांना नोकऱ्या भेटतील, बेरोजगारांना नोकऱ्या भेटतील, खेळाचं मैदान ठेवा, ज्येष्ठ नागरिकांसाठी कट्टा बनवा. अशा अनेक त्यांच्या मागण्या आहेत आणि त्या रास्त मागण्या आहेत. कुठेतरी येणार, कुठेतरी गृह प्रकल्प इथे आणणार, त्या लोकांना गरिबांसाठी तुम्ही प्रकल्प राबवले पाहिजे, आमचा विरोध नाही.
त्याला. पण ते राबवत असताना आम्ही पण गरीब आहोत, आमच्या पण आया बहिणी गरीब आहेत, आमची शेतकरी गरीब आहेत, त्यांनाही कुठेतरी घरं मिळाली पाहिजेत. पण त्यांचा विचार नाही करता धड सगळं यायचं, सर्वे करायची, जागा ताब्यात घ्यायची. पण हे आता आम्ही सर्व पक्षीय लोक ठरवून गेले, आम्ही आता खपून घेणार नाही. सत्ता आमची आहे, आम्हाला माहिती आहे, ही महायुतीची सत्ता आहे. पण महायुतीची सत्ता हे लोकांसाठी आहे, गोरगरिबांसाठी आहे. आम्ही जनतेसाठी ही सत्ता राबवत आहोत. मग आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, आमचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब असतील, आपले वनमंत्री गणेश नाईक साहेब असतील, अनेक मंडळी या महायुतीचे, रवींद्र चव्हाण साहेब, हे सर्व आम्ही या लोकांच्या सर्वजण पाठीशी आहोत. आणि इथे 14 गावांमध्ये येणारं जे आता सध्या नवी मुंबई महापालिकेमध्ये ही नव्याने समाविष्ट झालेली गावं आहेत, त्यातल्या उत्तर शिव मध्ये येणारी जी गुरचरण आहे तिथे म्हाडाचा प्रकल्प येऊ घातलेला आहे. ऑलरेडी उत्तर शिवच्या वेशीवरतीच गोटेघरमध्ये इथे ऑलरेडी म्हाडाचा प्रकल्प आलेला आहे. 5,000 घरं त्याच्यामध्ये ऑलरेडी बनवली गेलेली आहेत. 5,000 घरांचा अर्थ होतो जवळपास 25,000 लोकसंख्या इथे ऑलरेडी इथल्या 14 गावांवरती ही लादली गेलेली आहे सरकारच्या माध्यमातून. आणि तुमच्या सगळ्यांच्या माहितीसाठी ही जेव्हा 14 गावं समाविष्ट केलेली आहेत तर नवी मुंबई महापालिकेच्या डीपी मध्ये याचा कुठलाही समावेश केलेला नाहीये, फक्त आउटर बाउंड्री मारलेली आहे. म्हणजे आम्ही जर का जुनी नवी मुंबई म्हटलं तर त्याला वेस्ट म्हणता येईल, पश्चिम आणि ही पूर्व. तर पूर्वेच्या याच्यामधलं कुठलंही नियोजन महापालिकेने केलेलं नाहीये. तर मग ग्रामस्थांच्या वतीने आमची इतकीच मागणी आहे की पहिला याचा विकास आराखडा फायनल करा, कारण की इथे असलेली जी लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येसाठी लागणारे रस्ते, त्या लोकसाठी लागणाऱ्या सामाजिक सुविधा, मग ते समाज मंदिर असेल, शाळा असेल, कॉलेज असेल, मैदान असेल, गार्डन्स असतील किंवा इतर हॉस्पिटल्स असेल, कॉलेज असेल, इकडच्या लोकांना 10-10, 12-12, 15-15 किलोमीटर पायपीट करायला लागते शाळांसाठी, कॉलेजेससाठी. तर ती पायपीट थांबली पाहिजे. इथे पाण्याचा प्रश्न खूप बिकट आहे, म्हणजे इथे असलेल्या लोकांना अजून सुविधा दिलेली नाहीये. त्याच्यामुळे इथे पुन्हा नव्याने जर का लोक आणली जात असतील तर हा इथल्या असलेल्या लोकांवरती तो अन्याय आहे. जी भूमिका गावकऱ्यांची आहे त्या भूमिकेशी आम्ही सर्वच लोक बरोबर आहोत. 14 गावांच्या माध्यमांमध्ये अनेक वेळा असं घडतंय, ज्या काही योजना आहेत त्या एकाच भागामध्ये सतत राबवल्या जातात. त्या न होता त्याचा सखोल अभ्यास करून त्या अशा योजना करताना 14 गावातील सर्व गावकऱ्यांना विश्वासात घेणं गरजेचं आहे. या गावकरी अनेक वर्षापासून या गुरचरणी शाबीत ठेवण्याचं काम ह्या गावकऱ्यांनी केलंय. कुठल्याही प्रकारचं अतिक्रमण केलं नाही. महानगरपालिका आधी होती, नंतर जिल्हा परिषद होती, आता परत महापालिका आहे, तरी सुद्धा ह्या भागामध्ये कुठल्याही प्रकारचं अनधिकृत बांधकाम कोणाला करून दिली नाही. अशा या मोकळ्या जागांवर गावकऱ्यांना असलेल्या ज्या सुविधा द्यायच्या आहेत, शाळा असतील, कॉलेज असेल, दवाखाने असतील, मैदानं असतील, बगीचे असतील, अशा अनेक योजना आहेत, महाविद्यालय आहेत, त्या भागातील जनतेला, गावकऱ्यांना ते देणं गरजेचं आहे. या गुरचरणी कशासाठी दिल्यात? गावकऱ्यांच्या गुरं चरण्यासाठी. या गुरचरणीचा आता उपयोग बाहेरच्या लोकांना घरं बांधून देत असतील तर ते कधीही गावकरी आणि आम्ही खपून घेणार नाही. म्हणून ह्या बाबतीमध्ये गावकऱ्यांच्या ज्या हिताच्या गोष्टी असतील त्या हिताच्या गोष्टी या भागामध्ये केल्या पाहिजेत. आता महानगरपालिका आलेली आहे, महानगरपालिकेला अनेक योजनांसाठी ह्या जागेचा उपलब्धता लागणार आहे, आवश्यकता भासणार आहे. महानगरपालिका वेगवेगळ्या योजना आणत असते. आंदोलन होतात पण त्यानंतर एक मोठा संघर्ष होतो आणि त्यानंतर संघर्ष झाल्यानंतर पुन्हा कुठेतरी शासन जिंकतं आणि ग्रामस्थ हारतात, असे काही प्रकार घडतात. आपण ज्येष्ठ नेते आहात, कशा प्रकारे या भागामध्ये अशा प्रकारचं आंदोलन पहिल्यांदाच आम्ही करतोय. मागे एकदा ते कचऱ्याच्या डम्पिंगसाठी गेले, ते सक्सेस केलं. आता सुद्धा ह्या भागामध्ये लोक जागृत आहेत. शेतकऱ्यांना जी जागा गुरचरणीसाठी दिली ती जागा गावकऱ्यांच्या हितासाठीच असली पाहिजे. इतर योजनांसाठी दुसरी जागा त्यांनी ठाणे जिल्ह्यामध्ये अनेक जागा महाराष्ट्र शासनाच्या आहेत, त्या ठिकाणी योजना राबवावी. भूमिपुत्र मूळ हा जमिनीचा मालक आहे आणि ह्या मालकांच्या जमिनीवर अनेक प्रकल्प उभे राहिलेले आहेत, अनेक नागरिकांच्या सुविधा झालेल्या आहेत आणि महापालिका, कलेक्टर ह्या भूमिपुत्रांच्या जमिनीवर भूसंपादन करतात. पण तो भूमिपुत्र आता भूमिहीन झालेला आहे. असलेली जमीन राखून ठेवलेली गुरचरण वाडवडिलांनी स्वातंत्र्य काळापासून राखीव ठेवलेली जमीन आहे. तुम्ही जर प्रत्येकाला घरं देता, त्यांना अनुशेष त्यांचा भरून काढता, भूमिपत्राचा अनुशेष कोण भरून काढणार? तिथे तुम्ही बुलेट ट्रेन मध्ये
आणि ह्या ठिकाणी समृद्धीमध्ये ताबेवाल्यांना 40% दिले. उत्तर शिवच्या आंदोलनात आमचे म्हणणं आहे, आमची जागा आहे, आम्हाला सार्वजनिक विकासासाठी आम्हालाही जागा हवी आणि त्यासाठी आगरी कोळी भवन या ठिकाणी 3000 चेअरचं बनवून द्यावं म्हाडाने किंवा अनेक सुविधा करावे. या विभागाचं आज लग्न कार्याला आम्हाला जागा उरलेली नाही, ते बांधून सिटिंगच्या सह आमची ट्रस्ट राहील ग्रामस्थांची, ती त्यांनी ताब्यात द्यायला. लोकवस्तीवाढी स्मशान पाहिजेच ना. हजारो संख्येची लोकसंख्या झाली तर लाखो लोकसंख्या वाढल्यानंतर एकच स्मशान पुरणार आहे का? पण ते आमच्या नागरिकांच्या दुसऱ्या सोयीसाठी गावामध्ये स्मशान नको, ग्रामस्थांचं स्मशान आहे, त्यांनी त्यांचं स्मशान पण बांधावं.